Class 8th, Chapter 1.2 Androclus and the Lion English Workshop. चला तर मग आपण याचा स्वाध्याय पाहूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, मॅच द फ्रेजेस इन कॉलम ए विथ देअर मीनिंग्स इन कॉलम बी. या ठिकाणी काही फ्रेजेस आहेत आणि त्यांचा अर्थ पुढे आहे ते आपण जोडूया. लुकिंग आउट फॉर, ट्राइंग टू सर्च फॉर, फेस टू फेस, इन फ्रंट ऑफ इच अदर, summon up courage, try to be brave, reggae, melted, filled with soft feelings, be moved by anger, reduced. क्वेश्चन नंबर बी, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. आपल्याला या ठिकाणी पाठातील काही वाक्य दिलेले आहेत. दे वेअर बॉर्न बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. द लॉयन बॉन्डेड टुवर्ड्स अँड्रिक्युलस अगेन. या ठिकाणी आपल्याला इथे खाली काही शब्द दिलेत. रिड्यूस्ड फॉरवर्ड, फोर्स्ड टू फॉलो अँड टाईड अप. आणि हे तीनही शब्द अंडरलाईन केलेल्या शब्दांऐवजी वापरायचे आहेत. ते पाहूया आपण. मग बी, सी आणि ए अशा प्रकारे वापरल्यानंतर त्यांचं आपण या ठिकाणी मदर टंग म्हणजेच ट्रान्सलेशन मराठीत करायचं आहे. पाहूया आपण त्याचं ट्रान्सलेशन. त्यांना त्यांच्या मालकाचे नियम पाळणे कायद्याने बंधनकारक आहे. बी, त्या दयाळू माणसाने सिंहाचा जखमी पंजा घट्ट बांधला. आणि सी, सिंहाने अँड्रिक्युलसकडे पुन्हा झेप घेतली. क्वेश्चन नंबर 2 ए, फाइंड फ्रॉम द स्टोरी द अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेल्या जे शब्द आहेत त्यांचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी अपोजिट वर्ड शोधायचे आहेत. तेही कथेमधून. काइंड, क्रुएल, स्लेव, मास्टर, पनिशमेंट, रिवॉर्ड, टेंडर, टो, पुअर, वेल्दी, हाय, लो, अनबाउंड, बाउंड, हॅपी, अनहॅपी. क्वेश्चन नंबर बी, find from the story 5 words that describe the sounds made by the lion. सिंहाने या ठिकाणी केलेले आवाज 5 प्रकारचे शब्द तुम्हाला पाठातून शोधून लिहायचे. जसं रोड, ग्रोल्ड, मोनेड, विपर्ड आणि पुर असं. क्वेश्चन नंबर 3, राईट द रिॲक्शन्स दॅट फॉलोड ईच ऑफ द ॲक्शन्स गिवन बिलो. खाली काही कृती दिल्या आहेत आणि त्याच्यावर तुमच्या प्रतिकृती काय आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे. जसं अँड्रिक्युलस डिड नॉट लाईक हिज क्रुएल मास्टर, सो ही फेल्ट डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर अँड ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. सेकंड, द लॉयन लुक्ड ॲट अँड्रिक्युलस पिटियसली, सो अँड्रिक्युलस पॉज्ड and then he moved very courteously towards the lion and saw that the lion's paw was wounded, sore and swollen. Third, Androclus bandaged the lion's injured paw, so the lion licked his arm as if to show gratitude, surprised and wondered Androclus. Fourth, a hungry ferocious lion was released into the arena, so Androclus was filled with fear, but he showed he was not afraid. Next, the lion reached Androclus and then it moved slowly forward. All its rage seemed to have melted and it recognized its friend. The emperor asked Androclus what other reward he would like, so he replied that he didn't want anything for himself, but he wanted the lion to be set free too. अशा प्रकारे तुम्ही सर्व उत्तरे पॉज बटन दाबून या ठिकाणी लिहूनही काढू शकता. क्वेश्चन नंबर 4, राईट इन युअर ओन वर्ड्स 3 to 4 सेंटेन्सेस अबाउट ईच फॉलोइंग. खाली दिलेल्या या ठिकाणी विषयांवर 3 ते 4 वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. पहिलं आहे द कंडिशन ऑफ स्लेव्स इन एन्शियंट रोम. या ठिकाणी उत्तर लिहूया. स्लॅव्हरी इन एन्शियंट रोम प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन द सोसायटी अँड द इकॉनॉमी. बिसाइड्स म्युच्युअल लेबर, स्लेव्स performed many domestic services and might be employed at high skilled jobs. Accountants and physicians were often slaves. Greek slaves in particular used to be highly educated. Unskilled slaves worked on farms, in mines and at mills. Their living conditions were miserable and their lives short. Second, qualities of Androclus. I think Androclus was a very kind man, so when he saw the lion in pain, he did not think about his life
whereas he thought about the lion's distress and tried to help him. So, in our life too, we should help the people in distress. He was kind, cooperative, understanding, sensitive, brave, courageous, and friendly by nature. Third, even wild animals can be our friends. Yes, even wild animals can be our friends because they have also feelings and emotions. If we help them, definitely they will not be cruel with us. They know how to give reaction to our action. If we treat them cruelly, definitely they will be cruel with us. And if we treat them friendly and efficiently, they can be our friends. Last question number 5. Narrate to your class any short story of kindness to animals, how animals can be kind humans. Write down the story in your notebook. Give it a title to your own. बघा या ठिकाणी स्वतः एक या ठिकाणी शीर्षक देऊन गोष्ट तयार करायची. मी पण या ठिकाणी केलेली आहे. कोणत्याही प्राण्यावर तुम्हाला करायची आहे. मी इथे केलेली आहे फेथफुल डॉग. पहा तर मग Moti was a dog living with Nitesh's family. It was kind and loving to all the family members. One day Nitesh's wife was working in a backyard and Moti was sitting nearby and watching over her child in the cradle. When Nitesh came back from his work, he saw the baby's cradle turned upside down and blood everywhere. He saw Moti lying quietly with blood on his mouth and body. He got so angry that he picked up an axe and hit Moti. The poor faithful dog cried out in pain and died. His wife ran inside when she heard Moti's loud cries. She rushed to the cradle and lifted her little son, who was perfectly safe and sleeping peacefully. Then she saw a dead snake lying nearby. Nitesh came forward and realized that his dog had fought and killed the snake to save the baby. He realized his mistake, that he had killed his loyal dog without thinking. अशी तुम्हाला आठवणारी कोणतीही प्राण्यावरील गोष्ट या ठिकाणी लिहा. फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक यू व्हेरी मच. क्रिएशन बाय सारिका अजमेर, डिस्ट्रिक्ट नांदेड. प्लीज लाईक अँड शेअर द व्हिडिओ.